सुखिनः सर्वे सन्तु निरामयाः सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखभाग् भवेत् सर्वेषां स्वस्तिर्भवतु सर्वेषां स्वस्तिर्भवतु सर्वेषां शान्तिर्भवतु सर्वेषां शान्तिर्भवतु सर्वेषां पूर्णं भवतु सर्वेषां पूर्णं भवतु सर्वेषां मङ्गलं भवतु सर्वेषां मङ्गलं भवतु। दर्शन व्हावं। प्रथम श्री स्वामी समर्थ सेवा मासिक अंक माहे ऑक्टोबर 2013चं प्रकाशन माऊली करत आहे। त्यानंतर स्वामी समर्थ मार्गदर्शिका आपलं 2014चं दिनदर्शिका कॅलेंडर मार्गदर्शिका ही माऊलीच्या हस्ते प्रकाशन होत आहे। दीपावलीचा संच आहे, आयुर्वेद आहे, खूपच महत्त्वाचा आहे। आपण त्याचा प्रतिवर्षाला घेतच असतो। त्यानंतर श्रीनिवास सुगंधी मुटणे अभ्यंग स्नानासाठी आपल्या सर्वांच्या सेवेसाठी सगळं उपलब्ध असेल। आता आपण सर्वांच्या वतीने माऊलीच्या चरणी प्रार्थना करू, विनंती करू की आपण हितगुजाला आरंभ करावा। परमपूज्य गुरु माऊली आपणही शांत चित्ताने बसावं। अतिशय वातावरण शांत आहे। टाचणी पडली तरी तिचा आवाज होईल अशी शांतता असावी। श्री स्वामी समर्थ। समर्थ सेवेकरी आणि भाविक सज्जन, गेल्या काही तासांपासून आणि दूरवरून आलेले सर्व भाविक आणि सेवेकरी कालपासून या प्रतिमा होऊ घातलेल्या उपक्रमांना आपण हजेरी लावत आहोत। विशेषतः आज देशाबाहेर आणि राज्याबाहेरचे सेवेकरी मोठ्या प्रमाणात आपली उपस्थिती नोंदवत आहेत। त्यात नेपाळमधून खास काही सेवेकरी आणि भाविक म्हणून उपस्थित झालेले आहेत। काही हरियाणामधून आलेले आहेत। त्यांनी कृपया उभं राहून आपला परिचय व्यक्त करावा। नेपाळ, हरियाणा पाठोपाठ दिल्ली महानगरातून, राजधानीतून सेवेकरी आलेले आहेत। त्यांनी हजेरी लावावी। महाराष्ट्राच्या राज्याबाहेरून आलेले अन्य काही सेवेकरी असतील की ज्यांची नोंद आमच्यापर्यंत आली नाही, अशाही भाविकांनी उभं राहून आपली उपस्थिती नोंदवावी। धन्यवाद। त्यांनी थोड्या वेळात नोंद करावी। पाठोपाठ आजच्या या उपक्रमाला वेगवेगळ्या क्षेत्रातून आपलं योगदान गेल्या काही तासापासून चर्चिल्या जाणाऱ्या भावभीत सोहळ्याचं औचित्य ठेवून त्या उपक्रमाला आपली हजेरी लावावी, आपलं सहकार्य लाभावं म्हणून आमच्या नाशिक विभागाच्या हेमलताताई पाटील सुद्धा अर्जावून उपस्थित आहेत। त्यांच्या कुटुंबियांचं फार मोठं योगदान गुरुकुल पीठ बांधण्यापासून म्हणजे भूमिपूजनापासून तर कार्यान्वित होण्यापावेतो त्यांच्या सर्व कुटुंबियांचं खूप मोठं योगदान इथे बसलेल्या सर्व भाविक आणि सेवेकऱ्यांना विदित आहे। म्हणून त्याही काही या भाऊबीजेच्या निमित्तानं सहकार्य तमाम नाशिक नगरीतील महापालिका आणि सर्व नगरसेवक प्रतिनिधी, कार्यवाहक प्रतिनिधी यांचंही सौजन्य आणि
सहकार्य त्यात मिळणार आहे. अहमदनगर येथील सोनवणे देखील याच संदर्भात आलेले आहेत. त्यांनी उभं राहून आपला परिचय व्यक्त करावा. धन्यवाद. तर या सर्व होणाऱ्या उपक्रमांविषयी सविस्तर माहिती आपण आज दिवसभरात समजून घेणार आहोत. ती बारीक सारीक माहितीनुसार. तसे खूप बारकावे असतात आणि हे सर्व बारकावे सर्वांनाच माहीत असणं थोडं जरुरीचं आहे. त्याआधी आपण महाराष्ट्र राज्याच्या 36 जिल्ह्यातून या उपक्रमाला हजेरी लावताना राज्यातील आणि मध्य प्रदेशमध्ये आणि गुजरातमधून, आज काही गुजरातमधून आलेले सेवेकरी असतील, मध्य प्रदेशातून असतील, त्यांनी उभं राहून आपला परिचय व्यक्त करावा. गुजरात आणि मध्य प्रदेश. धन्यवाद. गुजरात आणि मध्य प्रदेशातून खूप मोठ्या प्रमाणात आदिवासी कुटुंबीय माता भगिनी येऊ इच्छितात. त्यांना आणणं आणि नेणं ही जबाबदारी देखील खूप महत्त्वाची आहे. म्हणून त्यांना त्या उपक्रमाला निमित्ताकारण यायला किंवा सेवेकऱ्यांचं नाशिक क्षेत्री येण्याचं जे आगमन आहे हा जणू काही कुंभमेळाच असेल. कुंभमेळ्याला जरी अजून वर्ष असेल, परंतु पूर्वाश्रमीचा हा एक सामाजिक परिवर्तनाचा कुंभमेळा असण्याची शक्यता आहे. म्हणून त्या दृष्टीनं आपण एक सामुदायिक सहजीवन आपल्या सर्व मानवजातीत घडावं. सर्व धर्म, पंथ, तमाम मानवजात यांना एकत्र येण्याला ही सहानुभूतीची लाट ऋषीमुनींनी होऊ घातलेल्या या काही महत्त्वाचे जे सण आहेत त्यामागचा खूप मोठा त्यांचा उदात्त हेतू, पावित्र्याचा हेतू, सहानुभूतीचा हेतू आणि एकमेकाबद्दल आदर, माणुसकीची संस्कृती राखण्याचा हेतू होता आणि आहे. गेल्या काही वर्षामध्ये काय झालं की कॉन्व्हेंटमधून इंग्लिश संस्कृतीचं स्वैराचार रूपी खूप मोठं प्रदूषण या देशावर आक्रमण करतं झालं. गेल्या काही महिन्यापूर्वी आम्ही मध्य प्रदेशमध्ये निमित्ताकारण मेळाव्यात जाताना बघितलं की तिथे 1 वर्षाची जरी मुलगी झाली तरी तिला आईवडील आणि कुटुंबीय देवी समान मानतात आणि पहिलं तिचे आईवडील पाया पडतात. त्या समाजामध्ये, त्या समाजातल्या लोकांना खूप आनंद होईल. आज देशामध्ये चाललेला जो हिंसक प्रकार, महिलांवर होणारे अन्याय, अत्याचार हे कुठे कसे घडतात हे तपशिलात बोलण्याची जरूर नाही, परंतु आदिवासी बांधवांमध्ये असा प्रकार गेल्या हजारो वर्षात घडलेला नाही. मग आता शिकायचं कुणाकडे हाही प्रश्न आहे. आणि या बाबीवर जर आपलं मत ऐक्य हे करायचं असेल तर सगळे लोक या मतावर ठाम असतील की जे आदिवासी जे नातं टिकून ठेवलेलं आहे हेच बरोबर आहे. कॉन्व्हेंटच्या संस्कृतीनं जो स्वैराचार निर्माण केलेला आहे हा चुकीचा आहे असं म्हटल्याशिवाय राहणार नाही. म्हणून आपणाला मूलभूत परिवर्तन आणि माणुसकीचं नातं, नातेसंबंधातलं पावित्र्य आणि बंधुभाव हा अधिकाधिक समृद्ध होण्यासाठी रक्षाबंधन असेल, भाऊबीज असेल, हे सण हे शिकवतात. आणि या पद्धतीनं जर आपण वाटचाल केली तर देशात कुठल्याही प्रकारच्या दंगली घडणार नाहीत आणि महिलांबद्दल जे संरक्षण विधेयक चालू आहे तो प्रश्न मोडीत निघेल. खरं तर महिलांना संरक्षण सरकार देऊ शकणार नाही, पोलीस देऊ शकणार नाही, मिलिटरी देऊ शकणार नाही, कारण
त्यांनाच संरक्षण करण्याची जरूर भासू लागलेली आहे. तुम्ही रोज बघता सीमेवर असलेले मिलिटरी किंवा संबंधित ज्यांच्यावर संरक्षणाची जबाबदारी आहे, पाकिस्तानातून रोज लोक त्यांच्यावर बंबार्डिंग करतात आणि त्यांना शहीद करतात. ही त्यांच्यावर वेळ आलेली आहे. सामान्य पब्लिकचा तर विषयच नाही. हे रोज तुम्ही बघत आहात. परंतु यातून एक निश्चलपणानं सांगता येईल की या भारत मातेनं स्वतःच्या संरक्षणासाठी भगिनींना खूप मोठा भरभरून आशीर्वाद दिलेला आहे. एवढा जबरदस्त आशीर्वाद आहे आणि त्याचा जर आपण वापर केला, त्यांना काही मिलिटरीची किंवा पोलीसची गरज राहणार नाही असं खात्रीनं सांगायला अजिबात शब्द कमी पडणार नाही. ते असं भगवतीच्या रूपात भारत मातेनं पदार्पण करताना त्या 11 अलंकाराच्या संस्काराचं विशेष महत्त्व आहे. त्यात पहिला संस्कार कंकण आहे. भगिनींना कंकण त्यासाठी दिलेलं आहे. वैज्ञानिक आणि आध्यात्मिक आणि सामाजिक कौटुंबिक दृष्ट्या हे संरक्षण याला पुरेसं आहे. सायन्समधून बोलायचं झालं तर ह्या ज्या मधल्या 3 अंगुल्या किंवा ही बोटं आहेत, याच्या मनगटात 3 बटणं आहेत प्रत्येकाला. म्हणून भगिनी काय करतात, स्वयंपाक करताना बांगड्या नेहमी मागे पुढे करतात. न कळत ती बटणं दाबली जातात आणि त्यामुळं पहिलं थकवा निवारण होतो, श्रम परिहार, त्यातून ताबडतोब थकवा निवारण होतो, मनोबल वाढतं, सामर्थ्य वाढतं आणि आत्मविश्वास वाढतो. म्हणून कंकण का घालायचे यावर खरं तर खूप मोठं संशोधन अपेक्षित होतं, परंतु खूप उणिवा सुद्धा या संस्कृतीतल्या मागे पडल्या आणि त्यामुळं आज आपण नको त्या गोष्टी ऐकतो. म्हणून भगवतीनं अर्पण केलेले जे 11 अलंकार आहेत, वैज्ञानिक दृष्ट्या त्याकडे बघावं आणि त्याचा रीतसर वापर भगिनी वर्गांसाठी अगदी आदबीनं आदरानं आपण सर्वांपर्यंत हे विचार पोचवावेत असं कळकळीनं सांगावंसं वाटतं. म्हणजे संरक्षणाची त्यांना अन्य गरज राहणार नाही असं ठामपणे आपण सांगावं. आणि याचं प्रत्यंतर आपण बघितलं तर अजूनही ग्रामीण भागात ज्यावेळी भगिनींचं भांडण होतं आणि भांडण ज्यावेळी विकोपाला जातं त्यावेळी पहिल्या त्या बांगड्या मागे घेतात आणि जशा जशा बांगड्या त्या मागे घेतात तसं तसं त्या देहामध्ये सामर्थ्यशाली शक्ती, अद्भुत शक्ती प्रगट होते. तिथे एखादा जर पुरुष आला तो हे बघितल्यावर पळूनच जातो, तो थांबतच नाही. म्हणजे त्या देहामध्ये भगवती स्वतःहून हजर होते. असं विदारक स्वरूप झाशीच्या राणीसारखं त्या देहामध्ये कंकण निर्माण करतात. म्हणून कंकणावर आपणाला काही प्रबंध लिहावे लागणार आहेत. 11 अलंकारावर वैज्ञानिक दृष्ट्या त्यावर मूल्य शिक्षणात काही प्रबंध, काही विद्यार्थी लोकांपर्यंत हे विचार कॉन्व्हेंटमध्ये पोचवावे लागणार आहेत. आणि दुर्दैवी कॉन्व्हेंटच्या लोकांनी मुलींना बांगड्या घालण्याला मज्जाव केलेला आहे. आणि हे सगळे प्रकार कशामुळे घडतात याची उत्तरं देण्याची गरज नाही, ते सर्वांना ठाऊक आहे. म्हणून या सर्व पार्श्वभूमीवर भारतीय संस्कृती मूलभूत स्वरूपात आपणाला मूल्य शिक्षणातून देशाच्या कानाकोपऱ्यात पोचवणं क्रमप्राप्त आहे. खरं तर शहरात पोचवणं खूप गरजेचं आहे. संस्कृती थोडीफार आमच्या ग्रामीण भागानं जिवंत ठेवलेली आहे, परंतु आता शहरांमध्ये ही पोचवणं काळाची गरज आहे. म्हणून त्यासाठी रक्षाबंधन, भाऊबीज हे सण प्रतिवर्षी का करायचे याचा आपोआप याचा उलगडा होणार आहे. म्हणून आपण आज 36 जिल्ह्यातून महाराष्ट्र राज्यावर ही जबाबदारी आहे.
हा उपक्रम सामाजिक आहे, आध्यात्मिक नाही, हे पहिलं लक्षात ठेवावं. भाऊबीजेचा उपक्रम हा आध्यात्मिक नाही, हा सामाजिक आहे. यात बिगर सेवेकऱ्यांना मोठ्या प्रमाणात भाग घ्यायला संधी आहे. म्हणजे असं काही कोणी असा अर्थ लावू नये की बुवा या उपक्रमाला फक्त सेवेकऱ्यांनीच जावं, इतरांना जाऊ नये, असा कृपया गैरसमज करून घेऊ नये. सर्व धर्मीयांसाठी देशातील तमाम परदेशातील लोकांना सुद्धा येण्याला मुक्त द्वार आहे. म्हणून यासाठी आपण सर्वांनी हा मानवतेचा संदेश सर्वांपर्यंत पोचवण्याला ही खूप मोठी नामी संधी आहे. म्हणून महाराष्ट्रातल्या 36 जिल्ह्यातल्या आज उपस्थित असलेल्या सर्व प्रतिनिधिक स्वरूपात आलेल्या भाविक सेवेकऱ्यांनी आपापल्या जिल्ह्यात हा संदेश पोचवायचा आहे. म्हणून आज आपण याची सुरुवात मराठवाड्याच्या सरहद्दीवरून करू. त्यात लातूर जिल्ह्यातून आलेले सेवेकरी त्यांनी आपला परिचय व्यक्त करावा. धन्यवाद. लातूर जिल्ह्यापाठोपाठ नांदेड जिल्ह्यातून आलेले सेवेकरी असतील, त्यांनी उभं राहून आपला परिचय व्यक्त करावा. धन्यवाद. पाठोपाठ परभणी जिल्ह्यातून आलेले सेवेकरी असतील, त्यांनी उभं राहून आपला परिचय व्यक्त करावा. धन्यवाद. पाठोपाठ हिंगोली जिल्ह्यातून आलेले सेवेकरी आहेत, त्यांनी उभं राहून आपला परिचय व्यक्त करावा. पाठोपाठ बीड जिल्ह्यातून आलेले सेवेकरी आहेत, त्यांनी आपला परिचय व्यक्त करावा. धन्यवाद. पाठोपाठ उस्मानाबाद जिल्ह्यातून आलेले सेवेकरी आहेत, त्यांनी आपला परिचय व्यक्त करावा. पाठोपाठ जालना जिल्ह्यातून आलेले सेवेकरी आहेत, त्यांनी आपला परिचय व्यक्त करावा. पाठोपाठ संभाजीनगर तथा औरंगाबाद जिल्ह्यातून आलेले सेवेकरी आहेत पैठणसह, कारण तोही मेळावा 19/11 आहे. त्याही संदर्भात हा संदेश आपण दुपारच्या सत्रात उद्याचे जे काही उपक्रम आहेत तोही संदेश आपण पोचवणार आहोत. म्हणजे आठवण करून द्यायला हरकत नाही. जवळपास मराठवाड्यातल्या 8-9 जिल्ह्यातून हे प्रतिनिधी आपली हजेरी लावत आहेत. पैकी मराठवाड्यातून अजून कोणता जिल्हा राहिला त्यांनी उभं राहून परिचय करावा. सोलापूर राहिला, सोलापूरवाल्यांनी उभं राहून आपला परिचय व्यक्त करावा. सोलापूर. धन्यवाद. पाठोपाठ आपण विदर्भाकडे वळूया. विदर्भातून आलेले सेवेकरी आपला परिचय व्यक्त करताना गडचिरोली, गोंदिया आणि नागपूर या 3 जिल्ह्यातून आलेल्या भाविक सेवेकऱ्यांनी आपला परिचय व्यक्त करावा. धन्यवाद. पाठोपाठ अमरावती जिल्ह्यातून आलेले सेवेकरी मोठ्या प्रमाणात आलेत. आमचे बोरखडे ताई घेऊन आल्यात महिलांना. धन्यवाद. यापुढेही मोठ्या प्रमाणात वऱ्हाड तथा विदर्भातून जास्त काम करण्याची अपेक्षा आहे. पाठोपाठ अकोला जिल्ह्यातून आलेले सेवेकरी आहेत, त्यांनी आपला परिचय व्यक्त करावा. जिल्हा अकोला. धन्यवाद. पाठोपाठ यवतमाळ जिल्ह्यातून आलेले सेवेकरी असतील, त्यांनी आपला परिचय व्यक्त करावा. धन्यवाद. वर्धा जिल्ह्यातून आलेले सेवेकरी आहेत, त्यांनी आपला परिचय व्यक्त करावा. धन्यवाद. बुलढाणा जिल्ह्यातून आलेले सेवेकरी आहेत, त्यांनी आपला परिचय व्यक्त करावा. धन्यवाद. आता विदर्भातला कुठला जिल्हा राहिला त्यांनी आपला परिचय व्यक्त करावा. वाशिम जिल्हा राहिला, त्यांनी परिचय व्यक्त करावा. धन्यवाद. म्हणजे विदर्भ आणि मराठवाड्यातले जवळपास सर्व जिल्ह्यातील प्रतिनिधी या कार्यक्रमाला हजेरी लावून होऊ घातलेल्या उपक्रमाची जबाबदारी स्वीकारण्यासाठी ते आलेले आहेत. धन्यवाद. पाठोपाठ आपण पश्चिम महाराष्ट्राकडे वळूया. सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यातून कालपासून सेवेकरी आलेले आहेत, त्यांनी उभं राहून आपला परिचय व्यक्त करावा. सिंधुदुर्ग, रत्नागिरी. धन्यवाद. पाठोपाठ रायगड जिल्ह्यातून आलेले सेवेकरी असतील, त्यांनी आपला उभं राहून परिचय व्यक्त करावा. धन्यवाद. धन्यवाद.
पाठोपाठ मुंबई आणि उपनगरांमधून आलेले सेवेकरी आहेत, त्यात ठाणे जिल्ह्याचा समावेश आहे. त्यांनी उभं राहून आपला परिचय व्यक्त करावा. धन्यवाद. आणि मुंबई आणि उपनगरांवर खूप भविष्य काळातल्या काही महत्त्वाच्या जिम्मेदाऱ्या आहेत, त्यांनी त्या यशस्वी कराव्यात. पाठोपाठ आपण आता वळूया पश्चिम महाराष्ट्राकडे. कोल्हापूरहून आलेले सेवेकरी आहेत, त्यांनी आपला परिचय व्यक्त करावा. धन्यवाद. सातारा जिल्ह्यातून आलेले सेवेकरी आहेत, त्यांनी आपला परिचय व्यक्त करावा. धन्यवाद. पाठोपाठ सांगली जिल्ह्यातून ज्यांच्याकडे आजच्या महाप्रसादाची जिम्मेदारी आहे, अशा सांगली जिल्ह्यातील सर्व सेवेकऱ्यांनी आपला परिचय व्यक्त करावा. धन्यवाद. पाठोपाठ पुणे जिल्ह्यातून आलेले सेवेकरी आहेत, त्यांनी उभं राहून आपला परिचय व्यक्त करावा. धन्यवाद. पश्चिम महाराष्ट्रापैकी कुठला जिल्हा राहिला त्यांनी उभं राहून परिचय व्यक्त करावा. धन्यवाद. पाठोपाठ आपण उत्तर महाराष्ट्राकडे वळताना नंदुरबार जिल्ह्यातून आलेले सेवेकरी आहेत मोठ्या प्रमाणात, त्यांनी परिचय व्यक्त करावा. धन्यवाद. नंदुरबार जिल्ह्यावर शिरीष कुमारांची जिम्मेदारी दिलेली आहे आणि 100% हा आदिवासी जिल्हा असल्यामुळं आदिवासी भगिनींना आणण्याची, पोचवण्याची आणि 12 बलुतेदार आपण मागच्या वेळी कृषी संमेलनामध्ये ती जिम्मेदारी नंदुरबार जिल्ह्यावर दिली होती, त्यांनी ती परत ती जबाबदारी स्वीकारावी आणि त्यामध्ये आदिवासी नृत्य ही पण जबाबदारी नंदुरबार जिल्ह्यावर दिलेली आहे, त्यांनी त्याची नोंद घ्यावी. पाठोपाठ धुळे जिल्ह्यातून आलेले सेवेकरी आहेत, त्यांनी आपला परिचय व्यक्त करावा. धुळे जिल्हा. धन्यवाद. पाठोपाठ जळगाव जिल्ह्यातून आलेले सेवेकरी आहेत, त्यांनी आपला परिचय व्यक्त करावा. जळगाव जिल्हा. धन्यवाद. पाठोपाठ अहमदनगर जिल्ह्यातून सेवेकरी मोठ्या प्रमाणात आलेत, त्यांनी आपला परिचय व्यक्त करावा. की ज्या जिल्ह्याला काना मात्रा विलांटी नाही, अहमदनगर असं एकाक्षरी नाव आहे, त्या जिल्ह्यानं परिचय व्यक्त करावा. पाठोपाठ यजमान जिल्ह्यातून आलेले सेवेकरी नाशिक जिल्ह्यातून शहर आणि ग्रामीण यांनी उभं राहून आपला परिचय व्यक्त करावा. धन्यवाद. नाशिक जिल्ह्यावर सर्वांपेक्षा थोडी जादा जबाबदारी आहे, ती अशी, हा प्रति सेवेकऱ्यांचा कुंभमेळा आहे आणि कुंभमेळ्याला किती लोक येतील हे काही मोजून येणार नाहीत. मगा भाऊसाहेबांनी 2 लाख सांगितले, परंतु 2 लाख एकट्या नाशिक जिल्ह्यातलेच लोक येणार आहेत. हो, जाणकारांनी अंदाज सांगितला किमान कमीत कमी 30 ते 35 लाखावर भाविक या कार्यक्रमाला येणार आहेत. म्हणून आपलं धाबं दानानून देऊ नका. आपणाला आलेल्या सर्व या भाविकांचं यथार्थ आणि आदिवासी कुटुंबियांचं आपल्या हातून स्वागत होण्याला ही खूप मोठी नामी संधी आहे. म्हणून या संधीचं आपणा सर्वांना सोनं करायचं आहे. अतिथी देवो भव ही संकल्पना या भारतीय संस्कृतीची आहे. म्हणून आलेल्या अतिथीला समाधान वाटेल अशी भूमिका यजमान जिल्ह्यानं यशस्वी करायची आहे आणि त्या कामी आपणाला काही दिवस आधीपासूनच खूप कष्ट घ्यावे लागणार आहेत. नाशिक ज्या बाबतीत प्रसिद्ध आहे त्यासाठी लोक नाशिकला बघण्यासाठी येणार आहेत. त्याआधी गंगेवर जाऊन रामकुंडावर स्नान करून पुढील वाटचाल करणार आहेत. म्हणून रामकुंडापासून, रामघाटापासून तर नियोजित कार्यक्रमापर्यंत, नियोजित जो कार्यक्रम आहे तो पेठ रोडवर कृषी उत्पन्न बाजार समिती मागच्या सिंहस्थाची सांगता समारोह आपण त्यात मोठ्या प्रमाणात होताच.
काही लाखावर भाविक आणि सेवेकरी तो जनसागर त्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये यापूर्वी आपण उपक्रम राबवलेला होता आणि आहे. कारण तेवढं मोठं मैदान दुसरीकडे नाही आणि कोणाची गैरसोय होऊ नये, गाड्या पार्किंगपासून तर बसण्याच्या स्थितीपर्यंत आणि सुविधांपर्यंत. म्हणून नाशिक महानगरपालिकेवर थोडंसं आपणाला सांगावं लागणार आहे की त्या ठिकाणी आलेल्या भाविकांना पिण्याचं पाणी उपलब्ध करणे. पिण्याच्या पाण्याबरोबर आपणाला नगरसेवकांवर अन्य काही जबाबदाऱ्या असतील की आलेल्या भाविकांना प्रसाद उपलब्ध करून देणे, जागोजागी त्याचे स्टॉल्स ठेवणे, त्यांना फिरते जे शौचालय आहेत त्याची उपलब्धता करणे, या सगळ्या बाबींचा त्यात समावेश आहे. म्हणून असे बारीक कामं फार आहेत यजमान जिल्ह्यावर. आपल्या दिनचर्येत अपेक्षित ज्या काही बाबी आहेत त्याची उपलब्धता करणे ही यजमान जिल्ह्याची आणि शहर विभागाची जिम्मेदारी आहे. म्हणून कार्यक्रम जरी एक दिवसाचा असला पण तो यजमान जिल्ह्याला महिनाभर पुरणार आहे. आपण साधं मुलामुलींची लग्न लावतो, वधू किंवा वर पक्षाला महिनाभर त्यात थकावं लागतं. तद्वत आपणाला या सर्व बाबी हे घरातलं आपलं सर्वांचं कार्य आहे. या भावनेतून आपण या उपक्रमाला पडेल ते काम, आपल्या वाट्याला येईल ते काम आणि त्यातली वास्तवता आपणाला शिस्तीनं जनतेसमोर मांडायची आहे. त्यात कृषी प्रदर्शनाचा समावेश आहे. आज कृषी विभागात काम करणारे जे प्रतिनिधी आलेले आहेत त्यांनी प्रथम उभं राहून आपला परिचय व्यक्त करावा. कृषी विभाग, धन्यवाद. उद्याही त्यांचं काही वेळ दिंडोरी येथे उपक्रम ठेवलेला आहे की कृषी अभियान, कृषी प्रदर्शन आणि आगामी होणारी जी कृषी संमेलनं आहेत, कृषी संदर्भात जे आंतरराष्ट्रीय मेळावे आहेत त्याही संदर्भात उद्या चर्चा केली जाणार आहे. म्हणून जेवढे जेवढे सत्संग मेळावे असतील त्याला कृषी अभियानाची जोड असायलाच पाहिजे, कारण देश कृषी प्रधान आहे. म्हणून आपण अगदी सक्तीनं म्हणा, आवडीनं म्हणा, कसंही म्हणा, या प्रत्येक मेळाव्यामध्ये कृषी हा त्यातला मुख्य घटक असेल. म्हणून ती जबाबदारी आपण अधिकाधिक घट्ट करून आपण ती जबाबदारी स्वीकारावी. त्या ठिकाणी प्रदर्शनात भाग घेणाऱ्या सर्व कंपन्यांना आपण आत्ताच सांगावं, आदल्या दिवशीच त्यांनी त्या ठिकाणी प्रदर्शन कृषीचं भरवावं. त्यात बियाण्यांचा समावेश आहे, अवजारांचा समावेश आहे, अभ्यासिकेचा समावेश आहे, निसर्गावर अन्य जी काही संशोधनं अवलंबून आहेत त्याचा त्यात समावेश आहे. अशा बारीक बाबी खूप आहेत. म्हणून आपण कृषी या विभागाला थोडं जास्त आपण चालना द्यावी आणि आलेल्या सर्व आदिवासी कुटुंबीय असतील, सेवेकरी परिवार असेल, भाविक परिवार असेल, हा सर्व संमिश्र परिवार, यांना हे चांगल्या गोष्टी डोळ्याला दिसू द्याव्यात. आपण जगाच्या पाठीवर काय काय करत आहोत आणि इतरांना आपण बरोबर घेऊन जाताना या सगळ्या बाबी त्यांच्या डोळ्यासमोर या दिसाव्यात. म्हणून त्याचं प्रदर्शन भरवणं काळाची गरज आहे. पाठोपाठ ग्राम अभियानात काम करणारे प्रतिनिधी सुद्धा आलेले आहेत. मराठी अस्मिता आपणाला त्या ठिकाणी भरवावी लागणार आहे ढगे साहेब. म्हणून आपण त्याची पाहणी करून महाराष्ट्र राज्यामध्ये आणि देशभरात या विभागात काम करणारा भगिनी वर्ग आज उपस्थित आहेत. कृपया त्यांनी उभं राहून आपला परिचय व्यक्त करावा. मराठी अस्मिता आणि भारतीय संस्कृती. धन्यवाद.
खरं तर खूप मोठ्या प्रमाणात तुम्ही इथे सगळ्या भगिनी जे बसल्यात, सगळ्याच भगिनी खरं मराठी अस्मितेत काम करत आहात, पण तुम्ही असं का संकोच करता आम्हाला कळत नाही. तुम्ही सगळे भारतीय सण करता, सत्यनारायण करता, सगळ्या गोष्टी करता, वैयक्तिक, कौटुंबिक आणि सामुदायिक. मग याला भारतीय संस्कृतीत म्हणतात की. इथे आलेल्या मोठ्या प्रमाणात भगिनी वर्ग प्रतिपौर्णिमेला अष्टलक्ष्मींची कृपे प्रित्यर्थ स्वतः स्वयंपुरोहित म्हणून सत्यनारायण करतात. कृपया त्यांनी हात उंच करावेत. जवळजवळ सगळे हात उंच झालेत. मग खरं तर तुम्ही सगळ्यांनीच उभं राहायला हवं होतं मराठी अस्मिता आणि भारतीय संस्कृतीत. म्हणून उद्या तुम्ही स्वयंसेवक म्हणून सर्वांनाच त्यात यावं लागणार आहे. सर्वांनी अवश्य यावं. घरच्या सगळ्या कुटुंबियांची परवानगी आपण त्याआधी घेणं महत्त्वाचं आहे. म्हणजे मग आपणाला स्वायत्तापूर्वक समाधानानं काम करण्याला संधी उपलब्ध होईल. मराठी अस्मितेतली सण, वार, व्रत, वैकल्य, कुलधर्म, कुलाचार, मुलाबाळांना कसं घडवावं, त्यांच्यावर चांगले संस्कार कसे करावेत, या सर्व बाबींचा त्यात समावेश असेल. तापट मुलं असतील, त्यांचा तापटपणा घालवण्यासाठी रामरक्षेचं काय महत्त्व आहे, लाजाळूच्या वनस्पतीचं काय महत्त्व आहे, या सगळ्या बाबी कुटुंबापुरत्या मर्यादित न ठेवता सर्वांना आपणाला सांगावं लागणार आहे. तथापि देशातल्या तमाम माता भगिनींचं एक संकल्पना आहे. पैकी 2 महत्त्वाच्या संकल्पना आहे. एक, आपल्या कुटुंबात कोणीही व्यसन करू नयेत. मग त्यात मद्यपान, धूम्रपान, दारू, मांसाहार याचा समावेश आहे. याशी सर्वच भगिनी सहभागी आहेत की आपल्या कुटुंबात असल्या गोष्टी कुटुंबात कोणीही सदस्यांनी करू नये. मग त्यावर काही उपाय आहे. तो उपाय सुद्धा जगजाहीर जनतेपर्यंत पोचवायचा आहे. आपल्यापुरता मर्यादित ठेवू नका. दुसरं, आपल्या कुटुंबामध्ये समृद्धता लाभावी, कर्जबाजारीपणा येऊ नये म्हणून स्थिर लक्ष्मीची कृपेसाठी या देशातील तमाम माता भगिनींची संकल्पना आहे की आपल्या कुटुंबामध्ये स्वायत्तता, समृद्धता, अष्टलक्ष्मींची कृपा असावी. म्हणून इथे बसलेल्या सगळ्याच भगिनींना कदाचित हे पटेल की आपल्या कुटुंबामध्ये आपण जी रोज सेवा करता, श्रीयंत्रावर विष्णू गायत्री, लक्ष्मी गायत्री, कुबेर मंत्र, व्यंकटेश स्तोत्र, या सेवा पुढील पिढ्यांपर्यंत पोचायला आपण संधी द्यावी. म्हणजे अष्टलक्ष्मींची कृपा सतत आपल्या कुटुंबावर वर्षत राहील, यात दुमत नाही. म्हणून या ज्या समस्या निर्माण करणाऱ्या ज्या बाबी आहेत त्याचं निवारण कसं करावं, त्यासाठी हे प्रदर्शन मराठी अस्मितेचं भरवणं क्रमप्राप्त आहे. आणि हा संदेश देशात तळागाळापर्यंत 7व्या पुढात राहणाऱ्या आदिवासी भगिनींपर्यंत आपल्याला ते पोचवण्यासाठी आपण त्यांना निमंत्रित करत आहोत. तुम्हा आम्हाला माहीत आहे, त्यांना कोण सांगेल. म्हणून हा सर्व खटाटोप समसकाला पाहू या उक्तीचं उदात्तीकरण या समाजशास्त्रातून, सामाजिक सहजीवनातून, सामाजिक ऐक्यातून आपणाला करायचं आहे. म्हणून त्यासाठी हा सर्व खटाटोप आहे. त्यासाठी आपल्या बाकीच्या सगळ्या गोष्टी थोडा वेळ बाजूला ठेवाव्यात, परंतु माणूस म्हणून आणि माणुसकीची संस्कृती म्हणून आपणाला हे सेवेकऱ्यांचं ग्रामाभियान जनसामान्यांपर्यंत पोचवणं क्रमप्राप्त आहे. त्याचं कारणही तसंच आहे. खरं तर भारतीय संस्कृती लाखो वर्षापासून आमच्या माता भगिनींनी ती जिवंत आणि समृद्ध केलेली आहे, बळकट केलेली आहे. म्हणून नव्या पिढ्यांना आपण सांगणं क्रमप्राप्त आहे. ते सांगण्याचं काम आपण या निमित्तानं करण्याला खूप मोठी संधी प्राप्त झालेली आहे. मराठी अस्मितेच्या पाठोपाठ, कृषी प्रदर्शनापाठोपाठ आरोग्य संविधान आज आपल्यामध्ये
मोठ्या प्रमाणात डॉक्टर लोक आलेले आहेत. आयुर्वेद किंवा त्या अंतर्गत सांभाळणारे प्रतिनिधी आलेले आहेत. त्यांनी उभं राहून डॉक्टर लोकांनी आपला परिचय व्यक्त करावा. धन्यवाद. आणि समोर प्रसादालयाच्या इमारतीमध्ये गुरुपौर्णिमेपासून आपण अर्धा भाग वैद्यकीय विभागासाठी खुला करून दिलेला आहे आणि सुमारे 100 डॉक्टरांची नावं प्राप्त झाली. ते आपल्या वेळेत येऊन रोजीला 100-125 रुग्ण त्याचा लाभ घेत आहेत. आणि याही व्यतिरिक्त एक ॲम्ब्युलन्स या तालुक्याच्या आणि पेठ तालुक्याच्या पश्चिम भागात जे अनाथ लोक आहेत, जे तुमच्या आमच्यापर्यंत पोचत नाही, जे अपंग आहेत, त्यांना घरपोच दवा आणि डॉक्टर आपण गुरुकुल पीठातून पाठवत आहोत. ही फार मोठी नामी संधी अनाथांच्या वाट्याला आलेली आहे. मला वाटतं यापेक्षा जगात दुसरं पुण्य नाही. म्हणून आपणाला या सर्व बाबींचा मन मोकळेपणानं जनतेसमोर या कार्यातून आपल्याला या सर्व बाबी भविष्य काळासाठी कायमस्वरूपी करायच्या आहेत, तात्पुरत्या नाही. म्हणून इथे जे आपण प्रसादालयाच्या जागेवर ओपीडी सुरू करत आहोत आणि गेल्या काही महिन्यापूर्वी सद्गुरू मोरे दादा नावानं जे आपण चॅरिटी हॉस्पिटल 1000 बेडचं करत आहोत, त्या पूर्वसंध्येला सामोरं जाताना त्या ठिकाणी आलेला रुग्ण त्याची मोफत तपासणी आणि मोफत उपचार पद्धती, त्याला औषधंसुद्धा मोफत देण्याचा संकल्प केलेला आहे. मग हृदयविकाराचा असेल किंवा अजून अवघड काही न्यूरो संदर्भात असेल, मेंदूचे आजार असतील, हृदयविकाराचे असतील, या संदर्भात अजून काही असाध्य आजार असतील, त्याची उपचार पद्धती आणि दवा त्याला मोफत कसा मिळेल आणि मोफत त्याला डॉक्टर लोक कसे तपासणी करतील, या संदर्भात हा संकल्प झालेला आहे. म्हणून आपण जे काय काम करत आहात या कार्यातून ते वेगळं आहे. हा जो वेगळेपणा आहे माणुसकी घडवण्याचा, तो सेवेकऱ्यांच्या ग्राम अभियानामध्ये आपणाला स्थिरावलेला आहे आणि तो जनतेपर्यंत पोचवायचा आहे. म्हणून आमच्या सर्व डॉक्टर लोकांवर या देशातल्या ही जिम्मेदारी आहे. भले त्यात कोणी सेवेकरी असतील वा नसतील, त्याला असा काही शिक्का तुम्ही लावू नका. सर्वांना त्यात संधी आहे. कारण शेवटी ही माणुसकीची संस्कृती आहे. म्हणून कुठल्याही पंथाचा धर्माचा शिक्का लावणं उचित नाही. पाठोपाठ आपल्यामध्ये कायदेशीर सल्लागार, वकील आणि न्यायमूर्ती इच्छुक आहेत मोठ्या प्रमाणात यायला, आणि या कार्यातल्या संबंधितांनी आपला ओळख परिचय करून देणं क्रमप्राप्त आहे. धन्यवाद. कायदेशीर सल्लागारांकडे खूप महत्त्वाच्या काही जिम्मेदाऱ्या आहेत आणि ह्या जिम्मेदाऱ्या पार पाडताना खरं तर बारकाईनं जर विचार केला तर जी प्रगत राष्ट्र आहेत, जर्मनीसारखी, जपानसारखी, कोरियासारखी, तिथे इयत्ता 1ली ते 12वी कानून शिकवला जातो शाळेतून. रस्त्यावर का थुंकू नये, घाण करू नये, ओव्हरटेक करू नये, अतिक्रमण करू नये, हे शाळेत शिकवलं जातं. म्हणजे कानून शाळेतून शिकवला जातो. दुर्दैवानं या देशामध्ये शाळेतून अशा काही गोष्टी आजपर्यंत शिकवलेल्या आहेत की नाही ती परिस्थिती सांगेल, पण शिकवण्याची जरूर आहे आणि ते शिकवलं जावं. हा सेवेकऱ्यांच्या ग्राम अभियानातला अतिशय महत्त्वाचा उच्च विभाग आहे. म्हणून आम्ही सर्व संबंधित सर्व सेवानिवृत्त न्यायाधीश आणि वकील लोकांना आवाहन करतो की त्यांचे जेवढे असोसिएशन्स आहेत त्यांनी या कामात कृपया लक्ष घालावं. त्यात असा सेवेकरी नावाचा शिक्का लावून घेऊ नये, हे कळकळीचं निवेदन आहे. पाठोपाठ वास्तुतज्ञ म्हणून जेवढे या देशात आर्किटेक्ट आणि इंजिनियर आहेत त्यांना खूप मोठी संधी आहे आणि या कार्यातल्या संबंधित इंजिनियर लोकांनी उभं राहून
आपला परिचय व्यक्त करावा वास्तुशास्त्र म्हणून. धन्यवाद. हल्ली रोज मुंबईला इमारती पडून राहिल्यात. शास्त्र आणि चुकीच्या पद्धतीत आव आणणारे काही संबंधित काही लोक आहेत, जीवाशी खेळणारे लोक आहेत. म्हणून हा दुजाभाव थांबवण्यासाठी शास्त्र हे शास्त्र आहे. वास्तू ही माणसाच्या आकाराची असावी. माणसाला जशी हाडं मांस आहे तसं वास्तूला किती MM लोखंड लागतं, लोखंड हे त्या वास्तूची हाडं आहेत, हे सुद्धा शिक्षण द्यायची वेळ आलेली आहे. म्हणून या सर्व बाबींवर वास्तुशास्त्रानं प्रकाश टाकलेला आहे. आणि या जागेनं गेल्या 25 वर्षापूर्वीपासून हे वास्तुशास्त्र जनतेपर्यंत पोचायला खूप मोठी मदत झालेली आहे. खरं तर या वास्तूनीच आपल्या सर्वांना वास्तुशास्त्र शिकवलेलं आहे असं म्हणायला अतिशयोक्ती नाही. म्हणून या सर्व बाबी प्रकर्षानं सर्वांपर्यंत योग्य पद्धतीत पोचवणं सुद्धा काळाची गरज आहे. तर अशा पद्धतीनं हे सर्व सेवेकऱ्यांच्या अंतर्गत राबवल्या जाणाऱ्या ह्या ज्या 12 बाबी आहेत त्या प्रत्येक गावागावापर्यंत पोचल्या जाव्यात. 4 भिंतीत तुम्ही त्या ठेवू नका. ज्याला कोणी वाली नाही त्या ठिकाणी आपण जा. त्यासाठी कोणाच्या परवानगीची जरूर नसावी असं कळकळीनं सांगावंसं वाटतं. ज्यांना काम करायचं आहे त्यांना पद आणि परवानगीची जरूर नसावी असं प्रामाणिकपणानं सांगावंसं वाटतं. कारण ही माणुसकीची संस्कृती आपणाला पुढे आणायची आहे. तरच या देशाचा खऱ्या अर्थानं विकास होऊ शकेल असं म्हणायला हरकत नाही. म्हणून आपण कृपया शब्दबंधनात न अडकता आपण या सर्व बाबी भावुक न होता सहानुभूतीपूर्वक आपण याचा विचार करावा असं कळकळीनं सांगावंसं वाटतं. असोत तर अशा या सर्व बाबी जनतेमध्ये चांगल्या पद्धतीत त्या पोचल्या जाव्यात ही या कार्याची मुख्य वैशिष्ट्य आहे. ती सर्व जनतेपर्यंत पोचावी हा त्यामागचा भाग आहे. होऊ घातलेल्या 9 तारखेच्या उपक्रमात आपण सर्वांनी सहभाग घ्यावा, सर्वांना अर्जावून घेऊन यावं आणि गरीब कुटुंबियांना अजूनही या देशामध्ये स्वातंत्र्य उलटून 70 वर्ष होतील. पूजनीय महात्मा गांधींचा जो संदेश होता, या देशाचे पहिले बॅरिस्टर कायदेतज्ञ पूजनीय महात्मा गांधी, देशानं त्यांना खूप पदव्या दिल्यात. संत म्हणून पदव्या दिल्या असतील, राष्ट्रपुरुष म्हणून पदव्या दिल्या असतील, बॅरिस्टर म्हणून पदव्या दिल्या असतील, खूप पदव्या दिलेल्या आहेत. या सगळ्या पदव्या त्यांनी बाजूला ठेवल्या. तत्कालीन 40 कोटी लोकसंख्या असलेल्या देशामध्ये अहंकाराचं वस्त्र उतरवलं आणि केवळ पंचा घालून आम 40 कोटी जनतेसमोर त्यांनी माणुसकीची संस्कृती या देशाला प्रदान केली. अशा पूजनीय महात्मा गांधींचे विचार जनमानसात पोचवताना आजही दुर्लक्षित भागात, दुर्गम भागात आदिवासी बांधवांची हीच अवस्था आहे. अन्न आहे तर वस्त्र नाही, वस्त्र आहे तर अन्न नाही. सरकार दिल्लीतून एअर कंडिशन काचेच्या कॅबिनमधून निर्णय घेत आहे 2 रुपये किलो गहू आणि 1 रुपया किलो गहू तांदूळ आम्ही देतो म्हणून. दुर्दैवानं ते त्यांच्यापर्यंत कधीही पोचू शकत नाही. मधले एजंट भामटेच लोक ते धान्य स्वतःच्या पदरात पाडून घ्यायला हिरवरान मोकळं होईल. ही वस्तुस्थिती आहे. म्हणून या सर्व प्रतिकूल स्थितीवर बोलताना मधल्या काळात काही घटना घडल्या. एक या राज्याचे इन्कम टॅक्सचे प्रमुख व्यवस्थापक, नाव सांगणं उचित नाही परंतु ते हैदराबाद निवासी, त्यांना अध्यात्माची गोडी लागली आणि ते प्रति गुरुवारी दिंडोरीला येऊ लागले. ते म्हणे मला काहीतरी काम करण्याची इच्छा आहे.
आमच्याकडून रोज अधर्म होतोय, अन्याय होतोय. अनेक कुटुंबांवर आम्ही ज्यावेळी धाडी टाकतो त्यांचे शिव्याशाप आमच्या खात्यावर, मुलाबाळांवर वाल्या कोळ्यासारखे जमा होतं. यावर काही उपाय आहे का? म्हटलं आहे. फार सोपा उपाय आहे. म्हणाल तर सोपा आहे, म्हणाल तर तो कर्मयोग्याप्रमाणे आहे. मग त्यांना एक उपाय दिला. साहेब, रोज एक मुठभर चावल बाजूला काढायचे तुमच्या हातानं. तेवढाच एक कार्यक्रम दिला. तुमच्या घरात किती लोक आहेत? म्हणे 5. मग 5 मुठी चावल रोज बाजूला काढा. हो हो म्हणता ही बातमी सगळ्या कार्यालयात धडकली. इथे आमचे इन्कम टॅक्सचे संबंधित अधिकारी आलेले आहेत. त्यांनी उभं राहून लपून राहायचं काही प्रयोजन नाही. त्यांनी परिचय करून द्यावा. पैकी एक हे अधिकारी आहेतच. आणि हे सर्व करत असताना त्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सगळ्यांना फतवा काढला की रोज आपल्याला एक चावल तांदूळ बाजूला काढायचे. पुढच्या गुरुवारी आले. म्हणे मग पुढे काय करायचं? आता आमच्याजवळ एक ट्रक चावल तयार आहे. म्हटलं ठीक आहे, तुमचा एक माणूस द्या, आमचा एक माणूस देतो आणि कुपोषित भागात अक्कलकुवा, तळोदा, सातपुडा या भागात वस्त्यांगणिक आपल्याला 1-1 50 किलोची बॅग त्यांना घरपोच द्यायची आहे. खूप मोठ्या चांगला उपक्रम सुरू झाला. दर महिन्याला 1 ट्रक चावल त्यांच्या वस्तीवर जाऊ लागला. सरकारला माहीत नाही, कुणाला माहीत नाही, सेवेकऱ्यांनाही माहीत नाही. अनामिक पद्धतीत ही सेवा चालू झाली. आणि हो म्हणता 4-5 वर्षाचा काळ कसा गेला हे कळलं सुद्धा नाही. परंतु ज्या ज्या लाभधारकांनी त्याचा फायदा घेतला ते लोक अजून नाव घेतात की व इन्कम टॅक्सच्या खात्यातल्या लोकांनी आम्हाला घरपोच अन्न पाठवलं, त्यांचे आम्ही ऋणी आहोत, अशा शब्दात त्यांनी सांगितलं. सरकार असं का करत नाही? ते करणार नाही. त्याची कारणं तुम्हाला आम्हाला माहीत आहे. म्हणून आपणाला भाऊबीजेचं हे औचित्य आहे. आणि ह्या औचित्यानं आपणाला गरिबांपर्यंत त्यांना सणवार म्हणजे माहीत नाही, त्यानिमित्तानं आपणाला त्या कुटुंबामध्ये वस्त्रदान आणि दिवाळीला जो आपण फराळ करतो, आपल्या घासातला एक घासभर आणणं आपण त्यांना देण्याचं हा सकाळपासून एक कृतसंकल्पात आपण सर्वजण सहभागी झाला होता. म्हणून त्या दृष्टीनं आपणाला या सगळ्या उपक्रमांचा सारांश सकाळपासून आपण समजून घेत आहात. म्हणून याचं औचित्य काही दिवस आधीपासूनच आपण तयारीला लागावं. आपण जरी संकल्प 1 लाख साड्या वाटायचा केला असेल, पण उद्या जर 25 लाख लोक आले तर तुम्ही काय करणार? म्हणजे नुसतं असं काही गुणाकार भागाकार करून चालणार नाही. म्हणून यात आमच्या काही भगिनींनी ठरवलं की जे काही ठरलं असेल ते असेल, त्यात तर आम्ही सहभाग घेऊच, परंतु आम्ही वैयक्तिक कौटुंबिकरित्या या दानामध्ये काहीतरी हातभार लागावा. म्हणून काही भगिनींनी ठरवलं की आम्ही घरूनच साडी, चोळी आणि फराळाचं पॅकिंग करून आणणार आहोत. अशाही काही भगिनी आहेत, त्यांनाही ही संधी आहे. हरकत नाही, कुणाचं मन दुखावता किंवा नाराज करता येणार नाही. ज्यांना अशाही पद्धतीत आणता येईल त्यांनी आणायला हरकत नाही. म्हणून या दोघही बाजू आपणाला सोक्षमोक्ष सांगणं ही काळाची गरज आहे. म्हणून त्या दृष्टीनं आपण या दोघही बाजूमध्ये सहानुभूतीपूर्वक विचार करावा आणि त्यामध्ये आपला सहभाग घ्यावा. संबंधितांनी प्रसाद वाटप चालू करावं, म्हणजे मग आपणाला पुढील कार्यक्रमाला वेळ होणार नाही. तर त्या दृष्टीनं दुपारच्याही सत्रामध्ये अजून खूप महत्त्वाच्या काही बाबी आपण समजून घेणार आहोत. कारण बऱ्याच भगिनींनी फोन करून सांगितलं आज अविधवा नवमी आहे. हे सगळं खरं आहे. पितृपक्षातली ही बैठक आहे, हे सगळं खरं आहे. म्हणून आमच्याहीसाठी काही विभाग 2 पर्यंत आम्ही येऊ शकतो. म्हणून बऱ्याच काही भगिनी 2 वाजेपर्यंत या कार्यक्रमाला पोचणार आहेत. त्यांच्याही कानावर ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला सांगायच्या आहेत. म्हणून काही विषय आम्ही त्यांच्यासाठी, आपल्याला आणि त्यांना सांगण्यासाठी आरक्षित ठेवलेले आहेत.
म्हणून उर्वरित काही विभाग आपण दुपारच्या सत्रात महाप्रसादानंतर तथा पालखी सोहळ्यानंतर आपण समजून घेणार आहोत. त्याआधी हे सर्व करत असताना पालखी सोहळ्याचं सुद्धा विशेष महत्त्व आहे. आणि गेल्या हजारो वर्षात भगिनी वर्गांना पालखीची संधी कोणी दिली नव्हती हो. आज स्वाभिमानानं या देशातला सर्व भगिनी परिवार उजळ माथ्यानं श्रीयंत्र, रुद्रयंत्र, कुबेरयंत्र या पालखीत या प्रतिकृतींना मिरून अष्टलक्ष्मींची कृपा संपादन करण्यासाठी आणि आपल्या कौटुंबिक आणि वैयक्तिक मनातील भार हलका करण्यासाठी ज्यावेळी तो पालखीचा भार आपल्या खांद्यावर येतो त्यावेळी आपल्या मनात असंख्य समस्यांचा जो भार आहे तो हलका होतो. म्हणून इथे जमलेले सर्व भाग्यवान पुरुष आणि भगिनी प्रतिनिधी आहेत. पुरुषांसाठी सुद्धा स्वतंत्र पालखीचं प्रयोजन केलेलं आहे. ती पालखी इथून पूर्ण गुरुकुल पीठाला वटवृक्षाच्या मठापर्यंत जाऊन चक्कर मारणार आहे. एक ब्रह्मगिरीची प्रदक्षिणा केल्याचं श्रेय भाग्यवंतांनी लुटलेलं आहे हो. म्हणून आपण या सर्व बाबीमध्ये कृपया भाग घेण्याचं करावं असं कळकळीचं निवेदन आहे. म्हणून प्रसादही सर्वांना पोचेल पुरेल अशाही पद्धतीत आपण तात्काळ ह्या सर्व गोष्टी नियोजित कराव्यात. उद्या असंख्य भाऊबीजेच्या दिवशी त्या मेळाव्याला येणारे जे भाविक असतील त्याची ही तालीम आहे. तुम्ही इथे जर बरोबर केलं तर तिथे तुम्ही बरोबर करू शकाल आणि कमी वेळात या सगळ्या गोष्टी व्हाव्यात हाही त्यामागचा मुख्य मुद्दा आहे. म्हणून हे 12ही विभाग आपणाला कार्यरत ठेवणं क्रमप्राप्त आहे. भगिनी वर्गांवर थोड्या जादा जबाबदाऱ्या या भाऊबीजेच्या असतील. मगाशी भाऊसाहेबांनी प्रसाद वाटण्यापासून तर साडी वाटण्यापर्यंत या साऱ्या जिम्मेदाऱ्या भगिनी वर्गांच्या आहेत. त्या दिवशी सूत्रसंचालनापासून तर मार्गदर्शनापर्यंत हे सगळे कामं भगिनींनीच करायचे आहेत. आम्ही पुरुष वर्ग त्या दिवशी काहीही बोलणार नाही, माईकवर सुद्धा बोलणार नाही. ते तुम्हालाच करायचं आहे सगळं. जे रोखठोक सांगितलेलं चांगलं, म्हणजे त्यात कुठलंही लवचिकता किंवा संकोच ह्या गोष्टी नको. तुम्हाला सगळं काम करायचं आहे. म्हणून त्या दृष्टीनं हे घरातलं काम आहे. आपल्या सर्व परिवाराचं, देश हे खूप मोठं परिवार आहे, देश एक खूप मोठं कुटुंब आहे आणि ही कुटुंब वत्सलता आपल्यामध्ये नव्या पिढ्यांपर्यंत ती पोचवायची आहे. म्हणून हा सर्व खटाटोप. अजून आपणाला काही बऱ्याच बाबींवर दुपारच्या सत्रात बारीक सारीक बाबींवर मार्गदर्शन होणार आहे. त्यात रथयात्रेचा समावेश आहे. आमच्या ठाकरे साहेबांनी तर डोक्यावर पादुका घेऊन दुर्लक्षित ठिकाणी त्या पादुका नेऊन सेवेकऱ्यांना त्याचं या उत्सवांचं महत्त्व सांगण्याला सुरुवात केलेली आहे. रथयात्रेच्या निमित्तानं खेड्यापाड्यांवर गावोगावी हे सेवेकऱ्यांचं ग्राम अभियान आणि त्यातून केल्या जाणाऱ्या कामांचा तपशील जनसामान्यांपर्यंत, दुःखितांपर्यंत पोहोचवण्याला ही संधी प्राप्त झालेली आहे. म्हणून आपण कृपया या संधीचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा. आपणाला अजून संशोधन विभागातून आणि प्रशिक्षण विभागातून अजून काही गोष्टी दुपारच्या सत्रात बाहेर येणार आहेत. सुदैवानं आज प्रशिक्षण प्रतिनिधी आणि प्रशासकीय कामकाज करणारे प्रतिनिधी आलेले आहेत. त्यांनी सर्वप्रथम उभं राहून आपला परिचय व्यक्त करावा. धन्यवाद. प्रसाद सर्वांना मिळेल, शांतपणानं वाटप करावं. शक्यतो जेवढं मौनानं कराल तेवढं काम लवकर होतं आणि सर्वांपर्यंत प्रसाद पुरेल एवढी क्षमता आहे. म्हणून आपण घाईगर्दीनं आपण त्यात मौनानं घेतलेलं एक वेगळं पुण्य आपणाला मिळणार आहे.
म्हणून त्या दृष्टीनं आपण काही क्षणानंतर पुढील उपक्रमाला सामोरं जाताना भाऊसाहेब आपणाला अजून काही सूचना देऊ इच्छित आहेत. नंतर आपण पालखी सोहळ्यात भाग घेणार आहोत काही क्षणासाठी. म्हणून भाऊसाहेब आपण थोडंसं मार्गदर्शन करा. इकडे दक्षिण बाजूला काही सेवेकरी बसलेले आहेत, त्यांनी जागा असेल तर इकडे येऊन बसण्याचं करावं आणि प्रसाद घेण्याचं करावं आणि या उपक्रमात कृपया आपण भाग घ्यावा. श्री स्वामी समर्थ. सर्वेषां स्वस्तिर्भवतु